मित्रांनो, आज स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त मी तुम्हाला एक ऐतिहासिक घटना सांगणार आहे, जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. एकदा बडोद्याचे महाराज मल्हारराव गायकवाड अक्कलकोटला आले. त्यांच्यासोबत हत्ती, घोडे आणि स्वामींसाठी एक खास चांदीची पालखी होती. महाराजांना वाटलं, आपण एवढी संपत्ती आणि राजवैभव देऊ केलं तर स्वामी नक्कीच आपल्यासोबत बडोद्याला राजवाड्यात राहायला येतील. पण मित्रांनो, तुम्हाला माहितीये स्वामींनी काय केलं? ज्या परब्रह्माला संपूर्ण सृष्टी नमस्कार करते, त्या स्वामींनी त्या सोन्या चांदीच्या पालखीत बसायला स्पष्ट नकार दिला. आणि त्यांनी कोणाला जवळ केलं? तिथेच असलेल्या एका अत्यंत गरीब आणि सामान्य माणसाला, म्हणजेच चोळाप्पाला. स्वामींनी राजवाडा सोडून त्या गरीबाच्या झोपडीत राहणं पसंत केलं. मित्रांनो, ही ऐतिहासिक घटना आपल्याला आयुष्यातला एक खूप मोठा धडा देते. तुम्ही आज कदाचित शून्यावर असाल, खिशात पैसा नसेल, लोक तुम्हाला विचारत नसतील, पण लक्षात ठेवा, स्वामींना तुमचा बँक बॅलन्स नकोय, त्यांना फक्त तुमची खरी हाक हवीये. तुमच्या हाकेत जर तळमळ असेल तर ते साक्षात परब्रह्म तुमच्या गरीबाच्या झोपडीतही धावून येतं. आज खऱ्या मनाने हाक मारा आणि तुमचा हा जीवन प्रवास खंबीरपणे जगा. कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक माणसाला शेअर करा.